आणि या सगळ्या कोरोनाच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्या सोबत कोल्हापूरहून डॉक्टर संदीप पाटील आहे। डॉक्टर पाटील, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आहे। लोक खबरदारी सुद्धा घेत आहेत, लोक स्वतःची काळजी घेत आहेत, सगळीकडे वाचतात सुद्धा आहे। मात्र लोक स्वतःहून यामध्ये घाबरलेले दिसतात। तुम्हाला आता मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू झाल्यापासून तुमच्याकडे काही असे पेशंट आलेत का की मला कोरोना झालाय किंवा या संदर्भामध्ये काय मार्गदर्शन केलं जाईल, सर्दी खोकला झालाय, हा कोरोना असू शकतो का, त्याबद्दल सांगा जरा तुमचा थोडासा अनुभव। खरं तर जसं जसं याची विशेष करून टेलिफोनवरून रिंग ज्यावेळेला चालू झाली तर त्याच्यानंतर रुग्ण खूप वाढलेले आहेत की थोडासा मला खोकला आहे, थोडी सर्दी आहे, अंगदुखी आहे। त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा मोठ्या स्वरूपात आहे। रोज साधारणतः 10 ते 15 रुग्ण तरी कमीत कमी येतात आणि आम्हाला कोरोनाची लागण आहे का बघा, किंवा मला जरा डाऊट वाटतोय डॉक्टर। तर अशा संशयित मनामध्ये त्यांच्या निर्माण झालेला आहे। तर सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की मनातील सकारात्मकता महत्त्वाची आहे। सायकोलॉजिकल इफेक्ट हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही रुग्ण बघायला लागलेलो आहे। त्यामुळे मनाचं स्थैर्य महत्त्वाचं आहे आणि योग्य ती काळजी। त्यामुळे काउन्सिलिंग सुद्धा आम्हाला रुग्णांना रोज करावं लागते। पाटील सर, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या विषाणूचा जो प्रवास आहे, ट्रॅव्हल आहे त्याचा, तो कशा पद्धतीने होत असतो। बऱ्याच लोकांच्या अशा समज झालेला आहे किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा फिरते, जनावरांच्या पासून होतो, याच्यापासून होतो, त्याचा प्रवास नेमका कसा असतो आणि तो मानवी शरीरावर, हातावर राहिला तर किती वेळ, वस्तूवर राहिला तर किती वेळ राहतो, त्याबद्दल सांगाल थोडं। जी 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 साधारणतः याचा जर प्रवास आपण बघितलं तर चीनमधलं वुहान शहर जे आहे, ज्या ठिकाणी मास मार्केट आहे, तर त्या ठिकाणी आता ज्या प्रथमदर्शनी जे स्टडी झालेले आहेत त्याच्यामध्ये वटवाघूळ जे आहे तर त्याच्या माध्यमातून ह्युमनमध्ये त्याचं ट्रान्समिशन झालं होतं। परंतु दुर्दैवानं असं झालं की हे मॅमल्समध्ये स्तनधारी याच्यामध्येच मोडते, परंतु त्याला पंखासारखं हे असल्यामुळं पक्ष्यांशी त्याचं कनेक्शन जोडण्यात आलं। त्यामुळं बऱ्याच लोकांचा गैरसमज असा झाला की चिकनच्या माध्यमातून देखील हा विषाणू पसरतोय, पण तो गैरसमज आहे मोठ्या स्वरूपातला। खरं तर ज्यावेळेला कुठलंही फूड आपण बॉईल करून घेतो त्यावेळेला सर्व जे विषाणू आहेत 55 डिग्रीच्या पुढे ते जिवंत राहत नाहीत। त्यामुळे शिजवून घेतलेल्या कुठल्याच अन्नात कुठलेच विषाणू नसतात। दुसरं म्हणजे चिकनमधून सुद्धा याचा ट्रान्समिशन होत नाही। आणि सध्या आत्ता जे ट्रान्समिशन आहे ते ह्युमन टू ह्युमन आहे, म्हणजे मनुष्यामधून मनुष्यामध्ये। त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी जे आहे ते ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे खोकला किंवा शिंक ह्याच्यामधून जे तुषार ओढतात त्याच्यामधून ते कोरोना नावाचा हा जो नोवेल कोरोना विषाणू आहे तो बाहेर पसरतो। आणि युजली हा पटकन सेटल होतो सरफेसवर, मग मोबाईल असेल, आपलं टेबल असेल तर त्या ठिकाणी तो सेटल होतो। आणि त्याचा जर संपर्क आपला हात वगैरे त्याला लागला आणि तो जो हात आहे डोळे, नाक किंवा ओठांना जर आपण स्पर्श केला तर त्याचं रेस्पिरेटरी ट्रॅक्ट हे मेन टार्गेट आहे या विषाणूचं, आणि तेथून तो संसर्गाची खऱ्या अर्थानं सुरुवात होते। दुसरा आपला प्रश्न होता की एखाद्या सरफेसवर पडल्यानंतर किती वेळ तो विषाणू जिवंत राहू शकतो। समजा कपड्यावर वगैरे पडला किंवा टेबलवर पडला तर प्रथमदर्शनी जो स्टडी आलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः 9 ते 12 तास तो त्या ठिकाणी जिवंत राहतो। दुसरं म्हणजे जर सूर्यप्रकाशामध्ये असतो किंवा कडक उन्हामध्ये असेल तर साधारणतः 2 तासामध्ये तो विषाणू जिवंत राहतो, त्यानंतर तो मृत्यू पावतो। अगदी पाटील सर, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो सगळ्यांनाच पडलेला आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की शंकेनं लोक बघत असतात की एखाद्याला सर्दी झाली किंवा खोकला झाला तर लोकांना वाटतं हा कोरोना आहे का, किंवा स्वतःला पण एखाद्या माझ्यासारख्या माणसाला समजा सर्दी खोकला झाला तर त्याला सुद्धा वाटतं अरे कोरोनाची टेस्ट करायला हवी। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये ज्यावेळी सुरुवातीला हा कोरोना एखाद्या व्यक्तीला होतो, त्याची लागण होते, त्यावेळेला पहिल्या आठवड्यामध्ये काय लक्षणं असतात, दुसऱ्या आठवड्यामध्ये काय लक्षणं असतात आणि त्याच्या पुढची लक्षणं काय असतात। हो, छान प्रश्न आपण विचारलेला आहे। खरं तर सर्वांच्याच मनामध्ये, कारण का खोकला आणि सर्दी एवढी कॉमन आहे, तर वेगवेगळ्या साध्या म्हणजे विषाणूंच्यामुळं किंवा ॲलर्जिक सर्दी असते, फ्लू आहे, कॉमन कोल्ड आहे। बऱ्याच लोकांना आता एकंदरीत डस्टची ॲलर्जी मोठ्या स्वरूपात असते, त्यामुळे सर्दी आणि खोकला ही कॉमन लक्षणं आहेत। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये कोरोनामध्ये कोरडा खोकला हे सर्वात त्याचं महत्त्वाचं लक्षण आहे। दुसरं म्हणजे ताप असणं आणि तिसरं म्हणजे थोड्याफार प्रमाणात दम लागणं, या 3 गोष्टी आहेत। आणि 10% लोकांच्यामध्ये लूज मोशन वगैरे याच्यामध्ये होऊ शकतात। बाकीचे ज्या सर्दी आहेत किंवा ॲलर्जीज आहेत त्याच्यामध्ये शक्यतो रनिंग नोज असतं, ह्याच्यामध्ये व्हेरी रेअरली कोरोनामध्ये ह्या गोष्टी सापडतात। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये ताप येणं, कोरडा खोकला आणि दम लागणं हे 3 लक्षणं आहेत। दुसऱ्या टप्प्यामध्ये अंगदुखी वाढू शकते, तापाची तीव्रता वाढण्याची शक्यता असते, काही वेळेला निमोनिया होण्याची शक्यता असते, आणि तिसरी जी सिव्हिअर फेज आहे
तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला रेस्पायरेटरी फेल्युअर आम्ही म्हणतो किंवा ARDS, निमोनियाची टक्केवारी वाढणं, नाडीचे ठोके वाढणं, रक्तदाब कमी होणं, काही वेळा मल्टी ऑर्गन फेल्युअर आम्ही म्हणतो, त्या पद्धतीनं किडनी असेल, इंटेस्टाईन्स असतील, ह्याच्यावर दुष्परिणाम होऊन ऑर्गन फेल्युअरकडे जातो. परंतु 80% हा आजार जो आहे तो सेल्फ लिमिटिंग आहे. 100 जर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असले तर त्यातील 80% रुग्ण हे आपसुकपणे बरे होत असतात आणि खूप कमी लोकांना ट्रीटमेंट लागते. दुसरं म्हणजे मॉर्टॅलिटी रेट, मृत्यूची टक्केवारी याच्यामध्ये फार कमी आहे. पूर्वी या कोरोना फॅमिलीतीलच 2002 साली सार्स आणि 2012 साली मार्स हे 2 इन्फेक्शन होते, त्याचा मृत्यूची टक्केवारी जास्त होती, 10% आणि 35%. त्या कम्पॅरेटिव्हली ह्या कोरोना, नोवेल कोरोनाची मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो साधारणतः 4% आसपास आहे. त्यामुळे याचे खूप घाबरून जायचं कारण नाही, फक्त याचा स्प्रेड जो आहे तो कम्पॅरेटिव्हली याचं स्पीड जास्त आहे. त्यामुळे प्रिकॉशनरी जर मेजर आपण घेतलेत तर या आपण कोरोनाला निश्चितपणानं आपण दूर ठेवू शकतो. अगदी डॉक्टर, आपल्याकडे काही प्रेक्षकांचे प्रश्न सुद्धा येत आहेत. रामेश्वर पाटील लातूरवरून आपल्या सोबत आहेत. रामेश्वरजी, तुमचा प्रश्न विचारा. जी. हॅलो. हा बोला, सलग बोला. हा, मी लातूरून बोलत आहे. हा बोला सर. हा. जी. कोरोनाची काय काय काळजी घ्यायची हे माहिती. हॅलो. हा, अगदी तुमचा प्रश्न लक्षात आला. कोरोनाची काय काय काळजी घ्यायची ते आपण जाणून घेऊया. पण यवतमाळवरून संजय हनुमंते सुद्धा आपल्या सोबत आहेत. संजयजी, तुमचा प्रश्न विचारा. सर. हॅलो. संजयजी. जी बोला सर. बोला सर. संजयजी, तुमच्या टीव्हीचा आवाज पहिल्यांदा कमी करा आणि मग बोला. हो सर. हो सर. सर, जसं की यवतमाळ हा विदर्भामध्ये आहे आणि विदर्भामध्ये सर ऊन हे जास्त असते, तर असं ऐकण्यात आहे की विदर्भामध्ये ऊन जास्त असल्यामुळे कोरोना येणारच नाही. हो सर. हा, अगदी तुमचा प्रश्न लक्षात आला. विदर्भातल्या हो बोलू, मी बोलू. हा डॉक्टर बोला. जी, पहिला त्यांचा प्रश्न होता की लातूरचे जे प्रेक्षक होते त्यांनी विचारलं होते की कोरोना संदर्भात काळजी काय घ्यायची. तर एक ब्रीदवाक्य मी तयार केलेलं आहे याच्यासाठी. नको भीती कोरोनाची, काळजी घेऊ आरोग्याची. प्रतिबंध हा अतिशय सुंदर उपाय या कोरोनावर आहे. तर काळजी घेण्यासाठी पहिल्यांदा म्हणजे आपली मानसिकता, सकारात्मकता चांगली ठेवली पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्दीची ठिकाणं, अनवॉन्टेड ठिकाणी जाणं हे पहिल्यांदा आपण टाळलं पाहिजे. त्यानंतर ज्याला रेस्पायरेटरी एटिकेट्स म्हटले जातात, आपल्याला शिंकणं असेल, खोकला असेल तर त्यावेळेला हातावर म्हणजे रुमाल वापरणं किंवा टिश्यू पेपर वापरणं आणि टिश्यू पेपर वापरल्यानंतर ते डिस्पोज करत असताना बंद कचरा पेटीमध्ये टाकणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. पुरेशी विश्रांती घेणं, त्याचबरोबर अंदाजे 3 लिटर तरी पाणी घेतलं पाहिजे. घरचा चांगला आहार योग्य पद्धतीने घेणं, धूम्रपान टाळणं, व्यसनांना लांब ठेवणं आणि लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं आणि शक्य तेवढ्या आपल्या रूम जे आहेत त्या जर सूर्यप्रकाश आपल्या सर्व घरामध्ये पसरला तर डिसइन्फेक्शनला चांगल्या पद्धतीनं मदत होते आणि सरकारी यंत्रणा छान पद्धतीनं काम करते, मीडिया याच्यामध्ये चांगलं काम करते. तर एकत्रितपणे आपण ह्या गोष्टीला लांब ठेवलं पाहिजे. कारण का आता याला पॅन्डेमिक म्हणून डिक्लेअर केलेला आहे. याचा अर्थ हा कोरोना जो आता नोवेल कोरोना आहे त्याची साथ संपूर्ण जगभर पसरलेली आहे. त्यामुळे एकत्रितरित्या आपण काम करणं आता गरजेचं आहे. त्यानंतर यवतमाळच्या प्रेक्षकांचा दुसरा प्रश्न होता की त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे. तर सध्याच्या स्टडीमध्ये असं दिसतंय की हाय टेम्परेचरला तो जिवंत राहू शकत नाही, परंतु अगदी 100% आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही आहे. त्यामुळे सर्वांनीच आता जर काळजी घेतलीत आपण तर ह्या कोरोनाला आपण दूर ठेवू शकणार आहे. आता हा 3रा आठवडा आहे, स्प्रेड वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातनं जर आपण गर्दीतला संपर्क योग्य पद्धतीनं गरजेच्या ठिकाणी आपण गेलोत आणि कमीत कमी 3 ते 1 मीटर ते 2 मीटरचा जर डिस्टन्स ठेवलात तर निश्चितपणानं हा आजारावर आपण मात करू शकणार आहे. अगदी डॉक्टर, अजून सुद्धा काही प्रेक्षकांचे आपण फोन कॉल अटेंड करणार आहोत. डॉक्टर संदीप पाटील कोल्हापूरवरून आपल्या सोबत आहेत. तर तुम्ही सुद्धा फोन करून त्यांना तुमच्या मनातल्या काही शंका असतील, प्रश्न असतील ते विचारू शकता. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर संदीप पाटील आपल्यासोबत कोल्हापूरवरून जोडले गेलेले आहेत. या सगळ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये कशी काळजी घेतली पाहिजे, काय काय प्रत्येकानं जबाबदारीनं खबरदारी घेतली पाहिजे, हे सगळं ते सांगतायत. हर्षल जैन आहेत शिरपूरवरून आपल्यासोबत. हर्षल, तुमचा प्रश्न विचारा. हर्षल, माझा आवाज येतोय? हॅलो. हा, तुमचा सलग प्रश्न विचारा, डॉक्टर ऐकतायत. डॉक्टर साहेब, हे जे म्हणताय का जो फक्त शिंकल्याने किंवा खासल्याने कोरोना होतो, हो तर सर म्हणजे याचे असं कोणाला स्पर्श हो. केल्याने पण होतो का याचं? कशामुळं? आपल्याला कोणी जर स्पर्श केल्यामुळं. हा, हॅलो. हा, त्यांचं असंच म्हणणं आहे की स्पर्श केल्यानं सुद्धा होतोय का? हा, नाही, डायरेक्ट नुसता स्पर्श महत्वाचा नाही आहे, पण समजा एखादी व्यक्ती खोकली किंवा शिंकली आणि सरफेसवर जर त्याला फोमाइट ट्रान्समिशन म्हणतो आणि त्या सरफेसला जर आपला हात लागला आणि हात आपला जर इन्फेक्ट झाला, दूषित झाला आणि त्या हातामधून जर दुसऱ्याच्या हातामध्ये जर आपण हात दिला तर ते विषाणू त्या हातावर ट्रान्सफर होतो आणि दुसऱ्याच्या हातामध्ये गेल्यानंतर जर ते हात त्यांनी डोळे, नाकाला किंवा तोंडाला लावले तर त्याच्या माध्यमातून हा ट्रान्सफर होऊ शकतो. त्यामुळं भारतीय संस्कृतीचं जे आहे की आपण हा नमस्कार केला पाहिजे, त्या पद्धतीनं हातामध्ये हात देणं टाळलं आपण आणि नमस्काराची आपली पद्धत जर अवलंबली तर ती अतिशय चांगली आहे. डॉक्टर, दुसरा आता राज्य सरकार निर्णय घेते की आता ट्रेन पण बंद करण्याच्या, मुंबईसारख्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाते. ट्रेन बंद होतील, उद्या मेट्रो बंद होईल किंवा बस मुंबईतल्या बंद होईल. या सगळ्याच्या प्रतिबंधात्मक हे उपाय केले जात आहेत, त्याबद्दल थोडंसं सांगा. ते सर्वात महत्त्वाचं याच्यात जो आहे तो की एकमेकाशी संपर्क जवळचा टाळणं हे महत्त्वाचं आहे. आणि विशेष करून लोकल किंवा गर्दीच्या ठिकाणी आपण एकतर आपली लोकसंख्या जास्त आहे आणि क्राऊड जर एका ठिकाणी आलो आणि जर असिम्प्टमॅटिक कॅरियर असेल एखादा की लक्षणविरहित आहे परंतु तो कोरोना स्प्रेड करू शकतो, तर असे रुग्ण जे आहेत ते घातक असतात. त्यामुळे गर्दी टाळणे हे महत्त्वाचं आहे. आणि जर सेल्फ प्रत्येकानं जर स्वतःहूनच जर ठरवलं की आपण याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे आणि या आजाराला दूर ठेवायचा आहे आणि सरकारी यंत्रणेला जर आपण सहकार्य केलं तर स्वतःचीच काळजी आपण घेतली तर सगळीकडचा ताण कमी होईल. आणि असे काही जीवनामध्ये आपल्याला प्रसंग येत असतात, पण ही आपली भारताची भूमी आहे, महाराष्ट्राची भूमी आहे. आपण सकारात्मक दृष्ट्या जर याच्याकडे बघितलं आणि थोडे जर खबरदारी योग्य पद्धतीनं दक्षता आपण जर घेतलीत तर खूप चांगल्या पद्धतीने या कोरोनाला आपण दूर ठेवू शकणार आहे. अगदी अहमदनगरवरनं भगवान औचिते आपल्या सोबत आहेत. भगवानजी, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार सर. मला म्हणायचं सर, या कोरोनाच्या आजारावर आतापर्यंत लस उपलब्ध खरोखर झाली आहे की नाही? भारतात असो, चीनमध्ये असो, ब्रिटनमध्ये असो, कुठल्याही देशामध्ये खरोखर लस उपलब्ध आहे का? तिचा शोध लागलाय का? हा प्रश्न आहे माझा. योग्य प्रश्न आहे, परंतु आजच्या तारखेला तरी अजून आता लस उपलब्ध झालेली नाही आहे. त्याच्यावर रिसर्च मोठ्या स्वरूपामध्ये सुरू आहे, परंतु लस उपलब्ध व्हायला थोडा ह्याला कालावधी अजून लागणार आहे. अगदी पांडुरंग आहेत सांगलीवरून आपल्यासोबत. पांडुरंग, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे डॉक्टर, जी, कोरोनाची लागण झाल्यानंतर हा बोला तो सर. व्यक्ती हा, कोरोनाची लागण झाल्यानंतर व्यक्ती किती दिवसातून रिकवर होतो? हा, किती दिवसात रिकवर होतो? समजा अच्छा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतो की कोरोना असेल किंवा कुठलाही जंतू ज्यावेळेला प्रवेश करतो शरीरामध्ये आणि लक्षण दिसायला जो पिरियड लागतो त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. तर नोवेल कोरोना व्हायरस जो आहे आत्ता जो आलेला आहे तर त्याचा साधारणतः 14 दिवसाचा इन्क्युबेशन पिरियड आहे. त्यामुळं जंतूंनी प्रवेश केल्यानंतर लक्षणं दिसायला साधारण 14 दिवस लागतात आणि त्यानंतरची जी रिकव्हरी आहे ती डिपेंड्स आहे की आजार कशा पद्धतीने शरीरामध्ये फैलावतो, कॉम्प्लिकेशन्स होतात किंवा नाही होतात, परंतु तिथून पुढे साधारणतः 15 दिवस लागतात. अगदी पुढचे प्रेक्षक आहेत आपल्यासोबत. नाशिकमधून अश्विनी तुपे आहेत. अश्विनीजी, तुमचा प्रश्न विचारा.
हॅलो सर, माझा प्रश्न असा होता की पहिल्या दिवसापासून काय ऍक्च्युली आम्ही जी काय करू शकतो, म्हणजे कसं आहे म्हणजे कोरोना फर्स्ट डे पासून आम्ही काळजी काय घ्यायची, आणि फर्स्ट डे म्हणजे आता इन्फॉर्म होणार नाही की आम्हाला कोरोना झालाय, राईट? कुठल्या पण गर्दीच्या ठिकाणी गेलं फर्स्ट डेला जर कोरोनाची आम्हाला लागण होतीये, तर ते पहिली लक्षणं काही आहेत का, जसं घसा खोकवणे वगैरे असं? खरं तर प्रथम लक्षण आपल्याला पाहिजेत. मगाशी हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर पहिल्यांदा याच्यामध्ये ताप येणं, कोरडा खोकला आणि थोड्याफार प्रमाणात दम लागणं, आणि मग पुढच्या स्टेपमध्ये घशामध्ये खवखव, अंगदुखी, लूज मोशन्स अशा प्रकारची लक्षणं आहेत. पण सुरुवातीला खोकला, ताप आणि थोडा दम लागणं ही 3 प्रथम लक्षणं आहेत. अगदी म्हणजे डॉक्टर, लोकांच्या मध्ये खरंच लक्षणं म्हणजे सर्दी खोकल्यासारखी जरी गोष्ट झाली तरी माणसांच्या मनामध्ये शंका यायला लागते, आणि तेच सगळ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर येताना दिसतोय. प्रत्येकाला हाच प्रश्न मनामध्ये आहे. अजूनही प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देऊया. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. डॉक्टर संदीप पाटील कोल्हापूरवरून आपल्या सोबत आहेत. कोरोनाबद्दलची सविस्तर माहिती आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतोय. डॉक्टर, दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आहार जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे याच्यामध्ये, त्याबद्दल काय सांगा? खूप चांगला आणि महत्त्वाचा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. रजोतमो सत्वगुण हे आहारामध्येच सांगितलेले आहेत. त्यामुळं सात्विक आणि बॅलन्स डाएट ज्याला म्हटलं जातो तो घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये डाळी असाव्यात, चपाती किंवा भाकरी असावी, 1-2 सॅलिडचा भाग असावा, दुधाचा घटक असावा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी हे महत्त्वाचं आहे. या 3 गोष्टी आहारामध्ये असतील आणि योग्य वेळी जर आहार आपण घेतलात, आणि त्याचबरोबर थोडी सिट्रस फ्रुट्स जे आहेत, मग आवळा आहे, लिंबू आहे, त्यानंतर अँटीसेप्टिक म्हणून आपण हळदीचा जरी जो वापर केला जेवणामध्ये, तर तो आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं घरचं आपलं जे जेवण आहे, भारतीय संस्कृतीमध्ये जे सांगितलेलं आहे, तर तो आहार व्यवस्थित घेतलात आणि पाणी व्यवस्थित घेतलं तर बऱ्यापैकी आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते, आणि त्याला जर मानसिकतेची जोड दिलीत तर आपण छान पद्धतीने या कोरोनाला दूर ठेवू शकू. अगदी पुढचे आपले प्रेक्षक आहेत पुण्यावरून रघुनाथ गोसावी आपल्यासोबत. रघुनाथजी, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माझ्या वाईफला आहे ना 1 महिना झाला एक कोरडा खोकला येतोय, आणि मुलगी पण थोडीशी सर्दी आणि खोकला आहे. मग त्याचं काही कोरोनाचा काय संबंध आहे का त्याच्याबरोबर काय? जी, आता आपण सांगितलं की साधारणतः 1 महिना एकांना खोकला आहे, तर त्यांची आता म्हणजे प्रॉपर आपल्या सेंटरमध्ये त्यांना दाखवून घ्या. त्याच्यामध्ये पहिली म्हणजे त्यांची हिस्ट्री महत्त्वाची आहे याच्यामध्ये. तर त्या कुठं फॉरेनला वगैरे किंवा ज्या ठिकाणी बाधित प्रदेश आहेत तर तिथून कुठून ते जाऊन आलेत काय पहिला बघणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे या अशा कुणाच्या संपर्कात ते आलेत काय बघणं गरजेचं आहे. त्यामुळे कोरोना असेलच असं काही सांगता येत नाही, कारण 1 महिना खोकला असेल तर खूप कारणं आहेत. त्यानंतर त्यांच्या वयाचा विचार केला पाहिजे, त्यांना डायबिटीज किंवा आणि दुसरे कुठले आजार आहेत का, तर आपण योग्य पद्धतीनं दाखवून घ्या. तर त्यातली हिस्ट्री टेकिंग हे महत्त्वाचे आहे. परंतु जे सांगताय त्याच्यावरून कोरोना असेल असं वाटत नाही, पण 100% आपण सांगू शकत नाही. पण योग्य तिथं पुण्यातल्या सेंटरला आपण दाखवून घेतलेलं चांगलं राहील. अगदी रक्ताचे नमुने तपासणं अधिक महत्त्वाचं आहे. सुरेंद्र महाले आहेत शिर्डीवरून आपल्यासोबत. सुरेंद्रजी, तुमचे प्रश्न विचारा तुमचा. मी सुरेंद्र महाले बोलतो शिर्डीवरनं. मला असं म्हणायचं की जे आपण पाळीव प्राणी वापरतो किंवा पाळीव प्राणी पाळतो, जे गाय आहे, म्हशी आहे, की त्यांना प्रादुर्भाव की शेतकऱ्यांना होऊ शकतो का यामधून, तर त्याची काळजी काय घेतली पाहिजे? नाही, पाळीव प्राणी जे आहेत ते आपण जी रेग्युलर काळजी घेतो की त्यांची स्वच्छता ठेवणं, क्लिनिनेस ठेवणं, त्यांना त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आपलं प्रॉपर पद्धतीनं हँड वॉशिंग करणं, एवढीच काळजी घ्यायची आहे. खरं तर हा पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून कोरोना पसरतोय असं काही समोर आलेलं नाही आहे, परंतु अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन, आणखी कुठले तरी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्या दृष्टिकोनातनं स्वच्छता फक्त आपण पाळली पाहिजे याच्यामध्ये.
अगदी स्वच्छता पाळली पाहिजे. अजूनही कोरोनाबाबतच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत. आपल्यासोबत डॉक्टर संदीप पाटील आहेत कोल्हापूरवरून. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या, सतर्कता बाळगा, या सगळ्यामध्ये डॉक्टर संदीप पाटील यांच्याकडून आपण माहिती घेतोय. डॉक्टर, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, आपण हे जे 3 रुग्ण दगावलेले बघितले त्यांचं वयोमान जे होतं ते 60 वर्षांच्या पुढे होतं. त्याबद्दल काय सांगाल की ज्याची इम्युनिटी पॉवर, ज्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना प्रादुर्भाव खूप उशिरा होतो, त्यांच्यामध्ये लक्षणं सुद्धा दिसत नाहीत लागण झाल्यानंतर, असंही काही डॉक्टरांचं म्हणणं आहे? नाही, ह्याच्यामध्ये 2 बाबी आहेत की एक म्हणजे हाय रिस्क ग्रुप आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये वय वर्ष 60च्या वर असणं, दुसरं म्हणजे अनियंत्रित मधुमेह, तिसरं म्हणजे स्टेरॉइड सारखी औषधं सुरू असतील तर, चौथं म्हणजे इम्युनो कॉम्प्रोमाइज काही पेशंट असतात, काही आजार तशा पद्धतीचे आहेत, काही जुनाट विकार आहेत, त्याचबरोबर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ज्याला म्हणतो त्यांना काही औषधं सुरू असतात, त्यानंतर गरोदर महिला आहेत. तर अशी काही कॅटेगरी आहे की ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे नॅचरली कोरोना काय किंवा दुसरं कुठलंही इन्फेक्शन त्यांना होण्याची टक्केवारी जास्त असते. त्यामुळं आत्ता जे रुग्ण भेटलेले आहेत तर त्यांच्यामध्ये एकतर इन्फेक्शन झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे त्यांना कॉम्प्लिकेशन पण झालेले आहेत. त्यामुळं ज्यांची प्रतिकारशक्ती याच्यामध्ये चांगली आहे तर ते नॅचरली या कोरोनाशी मुकाबला चांगला करू शकतात, त्यांना इन्फेक्शन होण्याची टक्केवारी त्या कम्पॅरेटिव्हली कमी असते. दुसरं म्हणजे व्यसनाधीनता किंवा लाईफस्टाईल सुद्धा याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट घटक आहे. अगदी डॉक्टर, एक दुसरा असा आहे की जे काही पेशंट असतात त्यांना प्रतिकार शक्तीशी रिलेटेड काही आजार असतात किंवा डिसीज असतात, म्हणजे जोग्रन सिंड्रोम सारखा डिसीज असेल जो प्रतिकार शक्तीशी रिलेटेड आहे, अशा रुग्णांची औषधं सुरू असताना त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांना कितपत हा धोका आहे? हां, तर ते जे आहेत त्यांच्याकडे थोडंसं आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यांनी आता जो आपला आजार आहे तो एकतर नियंत्रित ठेवला पाहिजे, योग्य पद्धतीची औषधं वेळेवर घेतली पाहिजेत, त्या दृष्टिकोनातनं काय एक्सरसाइज असतील ते केले पाहिजेत, फॉलोअप व्यवस्थित घेतले पाहिजेत आणि आहार जो आजारानुसार दिलेला आहे तर तो आहार योग्य पद्धतीने घेणं आणि थोडी जरी यातली लक्षणं असतील तर अंगावर न काढता पटकन डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण का हा आजार जर थोडासा पुढच्या स्टेपला गेला तर कंट्रोल व्हायला मग डिफिकल्टीज निर्माण होतात. त्यामुळे हाय रिस्क ग्रुप जो सांगितलेला आहे त्यांनी विशेष काळजी थोडीशी जास्त घेतलीत तर हा सुद्धा आजार ते सुद्धा नियंत्रित ठेवू शकतात. अगदी आपल्यासोबत पुढचे प्रेक्षक आहेत पुण्यावरून संजय साबळे आपल्यासोबत आहेत. संजयजी, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो, तुमचा प्रश्न सलग विचारा संजयजी. हा बोला सर. हा सर, माझा प्रश्न आहे, माझं किराणा मालाचं दुकान आहे आणि आता काय माझ्याकडे दिवसातनं 100-200 कस्टमर वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात, तर ते पेमेंट जे असतं ते कॅश घ्यायला लागतं. तर ते कॅश पेमेंट मध्ये सारखा म्हणजे याचा त्याचा हात लागतो ना, तर त्याच्यामधलं म्हणजे त्याच्यावर काय आपल्याकडं हे करता येईल, प्रोटेक्शन काय घेता येईल त्याचे? हां, एक तर म्हणजे थोडंसं जे आता गरजेचे आहेत वस्तू त्या देणं आपल्याला गरजेचंच आहे. तर थोडासा डिस्टन्स कस्टमरपासून दूर ठेवणं आणि तुम्ही हँड सॅनिटायझर जो अल्कोहोल बेस आहे, मिनिमम 70% अल्कोहोल असणारा, तर त्याचा रिपीटेड तुम्ही वापर करा की ज्या ज्या वेळेला संपर्क येईल त्या त्यावेळेला हँड वॉश करणं हे आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे रोजच्या रोज आपली जे कपडे असतील तर ती बाहेरच चांगल्या पद्धतीनं बॉईल करणं हे महत्त्वाचं आहे. कारण का सरफेसवर बऱ्यापैकी जंतू असतात आणि सकाळी ज्या वेळेला आपण येतात तर त्यावेळेला दिवसातनं 2-3 वेळेला डिसइन्फेक्टंट टाकून आपलं जे किराणा मालाचं सरफेस आहे तर तो सुद्धा आपण क्लीन करणं गरजेचं आहे. ह्या प्रिकॉशनरी मेजर घेतल्यात आणि तुम्ही सारखं तुमच्या चेहऱ्याला म्हणजे डोळे, नाक आणि तोंडाला सारखा तुम्ही स्पर्श करू नका आणि हँड सॅनिटायझर वापरा योग्य पद्धतीनं. अगदी पुढचे प्रेक्षक आहेत विरारवरून हिमांशू कोरे आपल्यासोबत. हिमांशूजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी हिमांशू कोरे बोलतोय विरारहून. माझा प्रश्न हा होता की मास्क कोणत्या प्रकारचे वापरायला पाहिजेत आणि सध्या मास्क अवेलेबल नाही आहेत मार्केटमध्ये, तर त्याऐवजी रुमाल वापरला तर चालेल का? आणि रुमाल वापरताना असं कोणतं मेडिसिन किंवा निलगिरी वगैरे असा कोणता प्रकार त्याला म्हणजे आपण वापरू शकतो का, लावू शकतो का रुमालाला, की जंतुनाशक म्हणून म्हणतो?
हां, तर मास्क संदर्भात खूपच मोठे गैरसमज झालेले आहेत. खरं तर ह्याला कुठल्याही प्रकारचा मास्क चालू शकतो. तर गरज आहे त्यांनीच मास्क वापरायचा आहे. एक म्हणजे कुणाला जर सर्दी, खोकला किंवा कुठले इन्फेक्शन झालं असेल तर ते दुसऱ्याला स्प्रेड होऊ नये म्हणून आपला रेग्युलर सर्जिकल मास्क आहे तो वापरणं गरजेचं आहे. रुमालसुद्धा आपण वापरू शकता. फक्त तो रुमाल ज्यावेळेला इन्फेक्टेड होईल त्यावेळेला परत तो आपण सगळीकडे त्याला टच करतो आणि परत त्याच्यामधून स्प्रेड होण्याची शक्यता असते. त्यामुळं रुमाल वापरला तरी चालेल, परंतु तो रोजच्या रोज योग्य पद्धतीने गरम पाण्यामध्ये उकळून धुणं गरजेचं आहे. रेग्युलर लोकांनी आपला सर्जिकल मास्क वापरायला हरकत नाही. आणि जे अशा प्रकारचे रुग्ण हँडल करतात तर त्यांना N95 वगैरे मास्क आहे. तर जे पॅरामेडिकल स्टाफ आहेत, सिस्टर्स आहेत, नर्सेस आहेत, ब्रदर आहेत आणि ट्रीटिंग डॉक्टर्स आहेत किंवा आम्ही हॉस्पिटलमध्ये वापरतो तर ते N95 मास्क वगैरे गरजेचं आहे. पण रेग्युलर लोकांना सगळ्यांना मास्क वापरणं गरजेचं नाही. तर रुमाल पण वापरू शकता आणि तुम्ही सर्जिकल मास्क ज्या ठिकाणी गरज आहे तसा 100% एका ओळीनं सर्वांनी मास्क वापरायला पाहिजे असं काय नाही आहे. अगदी प्रेक्षकांचे वेगवेगळे प्रश्न सुद्धा येत आहेत. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत आणि डॉक्टरांच्या उत्तरांमधून त्यांचं समाधान सुद्धा होताना दिसतंय. डॉक्टर संदीप पाटलांच्याकडून अजूनही आपण काही प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा बोलूयात प्रेक्षकांच्या प्रश्नांकडे. डॉक्टर संदीप पाटील कोल्हापूरवरून आपल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. आपल्या सोबत फोनवरून आहेत आमचे प्रेक्षक यशवंत निघुते. यशवंतजी, तुमचा प्रश्न विचारा. सर, मला असं विचारायचंय, कफवाला जर खोकला त्याचं कारण नाही ना? हा, बोला. खोकला, कफवाला जर खोकला असेल तर त्यामध्ये काय काळजी घ्यावी? अच्छा. कफवाला म्हणजे यांना असं म्हणायचं की कफ विथ एक्सपेक्टोरेशन म्हणजे थुंकी पडणं किंवा बडका पडणं असं त्यांना म्हणायचं आहे. परंतु त्याचा कलर बघितला पाहिजे. पांढरा आहे, पिवळा आहे, हिरवा आहे. तर बऱ्याच वेळेला बॅक्टेरियल इन्फेक्शन असण्याची सुद्धा शक्यता आहे. तर तत्सम आपल्या डॉक्टरना आपण दाखवून घ्या. कोरोनाच्या हे दुर्मिळ शक्यता आहे एकदम आपल्याला असण्याची. हे आपल्याला साधं रेग्युलर चेस्ट इन्फेक्शन वाटते, पण आपल्या डॉक्टरना एकदा आपण दाखवून घेतलेलं चांगलं आहे. अगदी डॉक्टर, सगळ्यात मुंबईसारख्या शहरांमध्ये मुंबई महापालिकेनं एक परिपत्रक काढलं होतं की पाळीव प्राण्यांपासून सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेला मुंबईकरांनी सुद्धा कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये काही पाळीव प्राणी रस्त्यावर आणून सोडलेले आपल्याला पाहायला मिळाले. तर घरात जे पाळीव प्राणी असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, यांच्या बाबतीमध्ये जे काही गैरसमज आहेत त्याबद्दल थोडंसं सांगा. खरं तर पाळीव प्राणी जे आहेत तर ते आपण एका डिस्टन्सपासून म्हणजे आता हे अलीकडं आपण अगदी बेडवर जाणं, घरी जाणं, तर त्यांच्यासाठी आपण एक आउट हाऊसमध्येच आपली छोटीशी जागा केलेली असते आणि त्या ठिकाणी आपण त्यांना हे करतो. पण त्यांच्यापासून खबरदारी घेणं आपण गरजेचं आहे की प्रॉपर आपलं हँड वॉशिंग असेल किंवा अति त्यांच्याशी खूप आपण संपर्क आपला शारीरिक त्याशी खेळणं, हातात हात ते ह्याच्याशी देणं, तर या अशा गोष्टी आपण टाळायला पाहिजेत. आणि आता एकंदरीतच सध्या इन्फेक्शन सगळीकडे पसरू पाहते, तर अशा वेळेला ॲडिशनल कुठलं तरी आणखीन एक इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. तर त्या दृष्टिकोनातनं फक्त योग्य ती काळजी घेतली पाहिजेत. अनाठायी आणि अनाकारण भीती पाळीव प्राण्यांच्या बाबतीत कोरोनाच्या अँगलमधनं खूप भ्यायचं कारण नाही आहे. अगदी डॉक्टर, असंही म्हटलं जाते, काल आपण बघितलं तर मुंबईमध्ये एका 3 वर्षाच्या चिमुकलीला या कोरोनाची लागण झालेली पाहायला मिळाली. लहान मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असते आणि त्यामुळे त्यांना धोका या लागण होण्याचा फार कमी असतो असं सुद्धा म्हटलं जातं. त्याबद्दल नाही, कसं होतंय की त्या वेळेला जसं आता आपण गार वाऱ्यामध्ये गेलो तर सर्वांना सर्दी होते वगैरे असं काही नसतंय किंवा एखादं इन्फेक्टेड पाणी पितो त्यावेळेला टायफॉइडचे जंतू असले तर सर्वांनाच होईल असं काही नाही. पण काही वेळेला असं होतं की त्या दरम्यान आपली इम्युनिटी कमी असते आणि मग पटकन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. लहान मुलांच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तरी सुद्धा त्यांना इन्फेक्शनचे चान्सेस हे असतातच. त्यामुळे त्यांनी सुद्धा योग्य ती खबरदारी किंवा काळजी त्यांच्या पेरेंट्सनी घेणं गरजेचं आहे. कारण इन्फेक्टेड पर्सनच्या जर ते कॉन्टॅक्टमध्ये आले किंवा ज्या प्रदेशातून ही बाधा झालेली आहे तर तिथून लोक आले, ह्या संपर्क आला
तर लहान मुलांना सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत. तर आपण जे मेजर्स घेतो तो मुलांच्या बाबतीत सुद्धा पालकांनी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी आपल्या सोबत आता नाशिकवरून आपले प्रेक्षक सुभाष शिंदे आहेत. सुभाषजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज पहिल्यांदा कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हा, मी शेतकरी बोलतो. हे कोरोना व्हायरस जे आलेलं आहे तर ते आमचे पाळीव प्राणी, गाय, बैल, म्हैस, हे शेतीतल्या प्राण्यापासून काय धोका आहे का? अगदी तेच मगाशी पण या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, पण ते नाही त्याच्यापासून काय बोला डॉक्टर. बघा, बैल, म्हशी वगैरे यांच्यापासून धोका आहे वगैरे असं काही नाही आहे. अशा प्रकारच्या अफवांच्या माध्यमातून आपण मनामध्ये हा आजार निर्माण करू लागलेलो आहे. तर योग्य ती त्यांची स्वच्छता, गोट्याची स्वच्छता, प्राण्यांची स्वच्छता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक हातांची आणि आपली जर स्वच्छता घेतलीत तर शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही आहे. अगदी डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुण्यासारख्या किंवा आता सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये ऑनलाईन सगळ्या वस्तू मागवल्या जात आहेत. मग ऑनलाईन ज्या कंपन्या असतील त्यांच्याकडून वेगवेगळ्या वस्तू असतील किंवा डिलिव्हरी बॉय असतील, कुरिअर बॉयज असतील किंवा पिझ्झा बॉयज असतील, यांना आता इमारतींमध्ये प्रवेश द्यायला बंद केलेला आहे. तर या बाबतीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे सोसायट्यांनी सुद्धा आणि ह्या जे कुरिअर बॉय असतात किंवा डिलिव्हरी बॉय असतात त्यांनी? डिलिव्हरी बॉयनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जे आहेत हँड सॅनिटायझरचा वापर जास्तीत जास्त करणं, पॅकिंग करताना किंवा इतर वेळेला करताना ते महत्त्वाचं आहे. आणि विशेष करून सोसायट्यांच्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड असतात, म्हणजे एका बिल्डिंगमध्ये खूप लोक राहत असतात. तर एकाच ठिकाणी जर खाली आपण योग्य पद्धतीची सोय केली डिलिव्हरी बॉय देत असताना आणि त्यानंतर ते जर वर आपण मटेरियल जर घेतलं घरामध्ये आणि ते सुद्धा घेत असताना प्रॉपर त्याचं हँड वॉशिंग असेल किंवा त्याचे जे डिस्पोजेबल आपण बाहेरनं फोडतो तर ते बाहेरच फोडून योग्य पद्धतीनं बंद कचरापेटीत किंवा बंद एखाद्या पिशवीमध्ये पॅक करून प्रॉपर पद्धतीनं जर डिस्पोज केलं तर ते थोडेफार जे फोमाइट्सचे चान्सेस असतात ट्रान्समिट होण्याचे तर ते सुद्धा आपण दूर ठेवू शकणार आहे. अगदी ठाण्यावरून आमचे प्रेक्षक प्रवीण साळके आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, तुमचा प्रश्न विचारा. सर, असा प्रश्न आहे की आमच्या सोसायटीमध्ये 2 असे संशयित रुग्ण सापडलेले आहेत, म्हणजे अजून त्यांचा रिपोर्ट काय आलेला नाहीये. हॅलो. बोला सलग प्रश्न विचारा. हो ऐकतोय, बोला. आलेला नाहीये, पण आम्ही सोसायटी म्हणून काय काळजी घेऊ शकतो? रिपोर्ट आता जर पाठवला असेल तर तो यायलाच पाहिजे, म्हणजे तर तो येईलच, परंतु त्याच्यापासून थोडी तुम्ही सेफ डिस्टन्स ठेवला पाहिजे. आणि त्यांना जर सर्दी, खोकला असं काय असेल तर त्यांनी मास्क वापरणं आता गरजेचं आहे. तर त्यांच्याशी हस्तांदोलन टाळा. साधारणतः 1 मीटरचा तरी अंतरावरनं त्यांच्याशी आपला संपर्क राहू द्या आणि आपल्याला जर गरज असेल तरच त्यांच्या संपर्कात राहावा किंवा त्यांना विलगीकरण करून एखाद्या वेगळ्या त्यांचा अपार्टमेंट असेल किंवा घरी राहत असतील तर त्या ठिकाणी ठेवा त्यांना. आणि दुसरं म्हणजे रिपोर्ट त्यांचे लवकरच पोहोचतील. पुढचे प्रेक्षक आहेत आकाश कसबे, उल्हासनगरवरून. आकाशजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. मला एक प्रश्न आहे सर की विशेषतः लहान मुलांनी आणि तरुणांनी याबद्दल काय काळजी घ्यावी? कारण की जी आमच्या घरात एक लहान मुलगी आहे, तिला आहे ना सध्या नॉर्मल फर्स्ट स्टेज मध्ये टायफॉइड आहे. तर विशेषतः याबाबत काय काळजी घ्यावी कोरोनाबद्दल? तर टायफॉइड असेल तर आपण डॉक्टरना दाखवलंच असणार आहे. त्यांनी रक्ताच्या चाचण्या केल्या असतील, त्या पद्धतीने निदान झालं असेल तर जी डॉक्टरांनी ट्रीटमेंट आपल्याला दिलेली आहे ती चालू ठेवा. पुरेशी विश्रांती आणि मगाशी सांगितल्या पद्धतीचा सात्विक आहार आणि योग्य पद्धतीचं म्हणजे पाण्याचं म्हणजे डिहायड्रेशन त्याचं होता कामा नये आणि विश्रांती जर दिलीत तर ती टायफॉइडमधनं बरी होईल. आणि शक्यतो अशा प्रकारचे सर्दी, खोकला किंवा बाहेर इन्फेक्टेड लोक असतील तर त्याच्याशी तिचा संपर्क थोडासा आपण टाळलात तर तिला काय कोरोना व्हायचे चान्सेसच नाही आहेत त्याच्यामुळं. अगदी डॉक्टर, प्रेक्षकांना चांगली उत्तरं सुद्धा मिळत आहेत, त्यांच्या शंकांचं निरसन होत आहे तुमच्या मार्फत. एक छोटासा ब्रेक घेऊन अजूनही काही प्रेक्षकांचे फोन कॉल आपण अटेंड करूया. हा फक्त न्यूज 18 लोकमत.
आपण कोरोनाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतोय, त्यावरचे खबरदारी काय घ्यायला पाहिजे, प्रत्येकानं आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे. डॉक्टर संदीप पाटील कोल्हापूरहून आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, पहिल्या प्रश्नापासून ते आतापर्यंत तुम्ही एक मुद्दा मांडत आलात की सकारात्मकता पाहिजे, घाबरून जायला नको. आणि बऱ्याच पेशंट असतील किंवा बऱ्याच लोकांच्या मध्ये हे जाणवते की थोडासा घसा दुखायला लागला, सर्दी झाली किंवा बारीकसा खोकला असला तर त्यांना भीती वाटते आणि कोरोनाची धास्ती घेतात. असे काही रुग्ण आहेत की ज्यांना समुपदेशन पण करण्याची गरज निर्माण झाली. त्या सगळ्या पेशंटना तुम्ही काय आवाहन कराल किंवा अशा पद्धतीने ज्यांच्या मनामध्ये भीती आहे त्यांना? सिंधीमध्ये एक म्हण आहे, मन चंगा तो सब चंगा. तर त्या दृष्टिकोनातनं आपण पहिल्यांदा आनंदी राहिलं पाहिजे आणि अनाकारण कुठल्याही गोष्टीची भीती आपल्या मनामध्ये जर निर्माण झाली आणि निगेटिव्ह विचाराची जर उत्पत्ती झाली तर त्याच्या दृष्टिकोनातनं आपली वाटचाल सुरू होते. तर मन हे शांत ठेवणं, अतिविचार आपल्याला बऱ्याच वेळेला धोकादायक ठरतात आणि कोरोनाची योग्य पद्धतीची यातलं जे आरोग्य शिक्षण आणि आरोग्य प्रबोधन आहे तर योग्य पद्धतीची जर माहिती आपण घेतलीत तर ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं भिवून जायचं कारण नाही आहे. असा अगदी हा खूपच जीवघेणा विकार आहे किंवा आता कोरोना म्हणजे मृत्यू, तर असं हे मनातनं पहिल्यांदा काढून टाकलं पाहिजे. हे एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शनच आहे, परंतु त्यासाठी काळजी योग्य पद्धतीची घेणं गरजेचं आहे आणि हा मर्यादित कालावधीसाठी आलेला आजार आहे. त्याला फक्त आपण योग्य पद्धतीनं तोंड दिलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातनं मनात जर निगेटिव्ह विचार आणलेत आणि भीती विनाकारण तयार केली तर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम निर्माण होतात आणि फंक्शनल लेवलचा आजार बऱ्याच वेळेला स्ट्रक्चरल लेवलला जाण्याची शक्यता असते. तर त्या दृष्टिकोनातनं मन पहिल्यांदा खंबीर ठेवलं पाहिजे आणि आनंदानं आणि सकारात्मकतेनं आपण ह्याला तोंड सर्वांनी एकत्रितरित्या देणं ही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी म्हणजे सकारात्मकता जर असेल तर अर्धा आजार तिथंच बरा झाला होईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्यासोबत बारामतीवरून रवी भिसे आहेत. रवीजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, आता बातम्या ऐकतो त्यानुसार आपल्याकडे 105 पेशंट असताना 11 पेशंट बरे झाले असं सांगितलं होतं. तर लस अवेलेबल नाही तर हे पेशंट बरे कसे झाले बरं? काय प्रश्न कळाला नाही. आपल्याकडे काही पेशंट बरे झालेत असं त्यांच्यावर औषध उपचार केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे जर लसच उपलब्ध नाही जगभरामध्ये हे पेशंट बरे झाले कसे? नाही, एक दादांचा तो गैरसमज आहे. लस ही उपचाराकरता नसते, ही लस ही प्रतिबंधात्मक असते. एखादी ज्यावेळेला आपण लस घेतो तर त्यावेळेला तो आजार होत नाही, त्याच्या माध्यमातून आजार झाल्यानंतर आपण लस देत नाही आहे. त्यामुळं कोरोना झाला म्हणजे याच्यावर उपचारच नाही आहेत हे एक गैरसमज आहे, तो पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. हा, तर हा बरा होणारा आजार आहे. यात काही लोकांना फक्त कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. बिलकुल. भरत टावरे आहेत संगमनेरवरून आपल्यासोबत. भरतजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. हा, तुमचा आवाज येतोय भरतजी. स्पष्ट आणि सरळ सलग प्रश्न विचारा. हा, नमस्ते डॉक्टर साहेब. माझं की आता जे बोललं जातं की हे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे असं म्हणतात. बोला बोला भरतजी, सलग विचारा प्रश्न. हवेतून पसरत नाही, पण एक मायकल होस्टरहोम हे इपिडेमिक तज्ञ आहेत, तर त्यांचं म्हणणं आहे की ते हवेतून पसरत आहे. हा, नाही, बेसिकली कसं आहे, आपण ज्यावेळेला खोकतो किंवा शिंकतो त्यातून जे तुषार उडतात तर त्या तुषारामध्ये विषाणू असतो. फक्त तो हवेमध्ये जास्त काळ राहत नाही, तो पटकन कुठल्या तरी सरफेसवर सेटल होतो. त्यामुळे हवेमध्ये ज्यावेळेला आपण तुषार ज्यावेळेला उडतात त्यावेळेला त्यामध्ये विषाणू असतातच ना, फक्त हवेमध्ये जास्त काळ तो राहतच नाही, पटकन ते कुठेतरी सेटल त्याला व्हावं लागतं. तर त्या दृष्टिकोनातनं हा सरफेसमधनं जास्त कॉन्टॅक्टमध्ये येतो. परंतु डायरेक्ट जर कॉन्टॅक्ट आलं, एखादं डायरेक्ट आपल्याकडे तुषार उडले तर त्याच्या माध्यमातून तो ट्रान्समिट होतो ना. अगदी. डॉक्टर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात न्यूज 18 लोकमतमध्ये आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत आणि कोरोनाबाबतचे समज गैरसमज यावर सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत संदीप पाटील डॉक्टर होते कोल्हापूरवरून. त्यांनी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. कोरोना संदर्भातले सगळे अपडेट आपण जाणून घेत राहणार आहोत. बुलेटिनमध्ये इथंच थांबूया, मात्र पुढचं बुलेटिन घेऊन येतोय माझा सहकारी विशाल परदेशी. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.